ज्ञानोबरायापासून ज्ञानोबराया बोलत असताना त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सांगित असताना असे काही ओव्या घातल्या. व्यासांचा मागवा घेत भाष्यकारा ते वाट कुशीत. मी भाष्यकारांना वाट विचारली आणि व्यासांचा मागोवा घेतला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, कीर्तनकारा घरी का गायकाच्या घरी का वाजवणाऱ्याच्या घरी? आपल्या घरी आहे नाही दादा. किती प्रेम होतं. तुम्हाला काही गोळ्या सांग. अर्जुनाचा एक संवाद चालला. अर्जुनाचा संवाद चालला आणि अर्जुना तू माझ्यापासून का बाजूला होतो? तू मी काही वेगळा नाही ना. तू भक्त आहे, तू देव आहे, तर तू बाजूला का राहतो? ऐक म्हणले तू एक त्या फार मोठी किमया केली तरी मी तुझ्याबद्दल काही बोललो नाही. सांगू का म्हणलं तुम्हाला ओळी? तो संन्यासी होऊन जनी चोरीन नेली माझी भगिनी. परी विकल्प नौपजे मनी मी आणि तोची एक. राहा तो संन्यासी होणारा माझी बहीण चोरून नेली तरी तुझ्या माझ्या अंतःकरणात तुझ्याबद्दल क्लेश नाही, द्वेष भावना नाही, तरी तू त्या ठिकाणी बाजूला चालला. काय ओढ्या विठ्ठला. ज्ञानोबरायाने कधी हिंसा केली नाही. ज्ञानोबरायाने एखादं ससं मारलं नाही, हरिण मारलं नाही, वाघ मारला नाही. पण त्या पारधी लोकांना बरोबर काय घेऊन जायला पाहिजे ज्ञानेश्वरी तुझी? पाशिके पोती वाघवरा सुनी ससाने खोचरा घेऊन निघती डोंगरा पारधी जायचा. काय वर्णन आहे ज्ञानेश्वरी. पाहता तुम्ही जा त्याच्यामध्ये. मरणाला मारते ती ज्ञानेश्वरी आणि पोट भरतं ते कर्म चांगलं भरतं त्या ठिकाणी. पण मरणाला मारायचं तुम्हाला का पोट भरायचं? मरणाला मारायचं. त्या असे ज्ञानोबराया. तुम्हाला एक भागवतातलं एक उदाहरण सांगतो. याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी जनक राजाच्या घरी कथा सांगायला जायची. सगळी मंडळी यायची त्या ठिकाणी, सगळी मंडळी ऐकायला यायची. पण जोपर्यंत जनक राजा येत नाही तोपर्यंत याज्ञवल्क्य ऋषीने श्लोक सुद्धा काढायचा नाही. मग एक दिवस त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी बसले. सगळी मंडळी म्हणले सांगायला म्हणले त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, काय नाही म्हणले. जनक राजाला उशीर लागला म्हणले 2 घंटे. आम्ही थांबायचं का? महाराज जनक राजा आला. जनक राजानं त्या ठिकाणी कथेला सुरुवात केली आणि तेवढ्या अवकाशामध्ये नगरीला आग लागली. आग लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी आग जवळ येतं तिथले काही जे ऐकणारे होते, जे पाहणारे होते, ते गोसाई संन्यासी सगळे झाटा त्या ठिकाणी सगळे त्यांच्या छाट्या वगैरे त्या ठिकाणी ते पळून गेले. तिथून त्या ठिकाणी पळून गेले त्या ठिकाणी. आणि याज्ञवल्क्याची की महाराज सांगत असताना ती आग पूर्ण पायाला लागली. ती चमडा जाणे कुत्ता जाणे विठाला. एक पाव जळतसे अग्नी माझी. जनक राजा म्हणून भागवतामध्ये त्या ठिकाणी या तुम्ही भागवत त्या ठिकाणी तुम्ही जर श्रवण केलं तर त्या ठिकाणी तुमचं कल्याण होतं. इतकं खरं. भागवत हा सामान्य ग्रंथ नाही. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण प्राणाची जणू कीर्तनकाराचा. काय त्या ठिकाणी महाराज वर्णन त्या भागवताला सांगायचं. आपल्याला ज्ञानोबरायाकडे यायचं. ज्ञानोबराया त्या ठिकाणी माझे कसे आहेत हे पहिल्या चरणामध्ये.
समस्या कृपाळू आहे, उदार आहे आणि माझा आहे ज्ञानेश्वरी. जीवनामध्ये काही दुर्मिळ गोष्टी आहेत, त्यातली तुम्हाला एक सांगतो गोष्ट. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कमळ, योगी आणि निर्मळ, हे दुर्लभ जिंदा. देव जरी बोलता, कल्पतरू चालता, गज तरी दुभता, हे दुर्लभ जिंदा. देव जर बोलला दादा तर देवाला किंमत राहणार नाही. हत्तीनं दूध दिलं तर या दुधाला कोणी विचार नाही. कल्पतरू चालला तर या झाडाला किंमत राहणार. हे सुगंधित स्वर्ण मिळणार नाही. तर मिळतं सुवर्ण आणि परिमळ, हिरा, हिरा दुर्मिळ आहे नाही. हिरा आणि कमळ, योगी, काही योगी म्हणून घेते त्या जगमध्ये. त्याच्यात काही दिसाला साधे असतील पण योगी असतील, काही दिसाला योगी म्हणून घेणारे आज ज्याला म्हणते सुटकाच व्हायला तयार नाही. योगी हे दुर्लभची दातारा तसं कृपाळू. महाराज कोणावर ज्ञानोबरायांनी 8 चमत्कार केले. त्यातला पहिला चमत्कार त्या ठिकाणी स्त्रीचा तो केला पुरुष देखा. स्त्री मुलीचा मुलगा केला हा ज्ञानोबरायांचा चमत्कार. पुन्हा रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला, शांती उपप्रगटला ज्ञानोबा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं. स्वस्तिनो इंद्र वृद्धश्रवा, स्वस्तिनो हा वेदाचा ध्वनी रेड्याच्या मुखातून मनुष्य बोलून काही नव्हतं. मान सत्यासून वाजा त्यात सुंदर प्रकारचा वेद बोलणं हा त्यात दुसरा. मेलेल्या माणसाला जिवंत करणं हा त्यांचा चमत्कार. पुन्हा चालविली जड भिंती, जड भिंतीला चालवलं हा ज्ञानोबरायाचा चमत्कार. ज्ञानोबरायानं त्या मस्जिदमध्ये गेल्यानंतर मस्जिदला विचारलं, तू या लोकांनी विचारलं मस्जिदला सांगितलं तू कोणाची, त्यानं सांगितलं मी ज्ञानोबरायाची. त्याच्यातून उद्गार काढणं हा ज्ञानोबरायाचा चमत्कार. ज्ञानोबरायांशी 8 प्रकारचे चमत्कार दाखवले महाराज. असे मग कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार.